सीजेपी आंदोलनाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याशी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संपर्क कायम ठेवला असताना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही अभिजित दिपके यांची भेट घेतली। दोन्ही सेनेने दिपके यांच्याशी साधलेली जवळीक आणि त्यामागील राजकीय भूमिका समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अभिजित दिपके यांच्याशी संपर्क साधताना ठाकरे गट आणि शिंदे गटाने वेगवेगळा मार्ग स्वीकारल्याचं दिसून येत आहे। सीजेपीचं आंदोलन सुरू असताना ठाकरे गटाने अभिजित दिपके यांना उघडपणे पाठिंबा दिला होता। महाराष्ट्रासह दिल्लीत झालेल्या आंदोलनात ठाकरे सेनेचे नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। शिंदे सेनेने मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच दिपके यांच्याशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली। आता मात्र अभिजित दिपकेंशी जवळीक साधण्यासाठी दोन्ही सेनेमध्ये चढाओढ रंगल्याचं दिसून येत आहे। या वाढत्या संपर्कामागे नेमकी कोणती राजकीय गणितं आहेत आणि आगामी काळात त्याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात, जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अभिजित दिपके यांनी 6 जून पासून दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन पुकारले होते। नीट पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षणातील गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला। व्यवस्थेतील या त्रुटींची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। सीजेपीचं हे आंदोलन पुढे देशभरातील तरुणांचा आवाज बनलं आणि जवळपास 2 महिने सुरू राहिलं। हे आंदोलन पुढे तीव्र होत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा मोठा सरकार विरोधात आक्रोश पाहायला मिळाला। या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटले आणि महाराष्ट्र, पुणे, नाशिक अशा विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। आंदोलन जोर धरत असताना 13 जुलैला उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। उद्धव ठाकरे अभिजित दिपके यांच्या आंदोलनाच्या बाजूने उभे राहणारे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले। यावेळी उद्धव ठाकरेंनी नमूद केलं होतं की हा राजकारणाचा विषय नसून देशातील तरुणांच्या भवितव्याचा लढा आहे। त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं। तसेच महाराष्ट्रभर आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने करण्याची घोषणाही केली। उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी अभिजित दिपके यांनी त्यांचे आभार देखील मानले होते। मात्र आंदोलनातील सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी स्पष्ट भूमिका अभिजित दिपकेंनी घेतली होती। यानंतर दिल्लीतील चलो संसद मोर्चा दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी हिंसक कारवाई केली। त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः जंतर मंतरवर पोहोचले आणि अभिजित दिपके तसेच आंदोलकांची भेट घेतली। महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास ठाकरेंनी आंदोलकांना दिला। दरम्यान महाराष्ट्रात ठाकरे सेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तिरंगा मार्च काढला होता। तर आदित्य ठाकरे यांनीही जाहीर सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा सातत्याने लावून धरला। मुंबईतही मोठ्या प्रमाणात निदर्शने दिसून आली। दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनासाठी अनेक विरोधी पक्ष यावेळी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। यानंतर 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य सरकारने केल्या। राजीनाम्यानंतर हे विद्यार्थ्यांचं श्रेय मानलं जात होतं। अशातच आता यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही अभिजित दिपके यांच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे। पण सीजेपीच्या आंदोलनाचे मुख्य उद्देश पूर्ण झाल्यानंतर शिंदे सेनेने त्यांच्याशी संपर्क साधला असं बोललं जातंय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अभिजित दिपके यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्यासह आई वडिलांची विचारपूस केली। क्रांतीची ठिणगी पेटवणारा तरुण म्हणत अभिजित दिपके यांचं कौतुक केलं। तसेच अभिजित दिपकेंना सुरक्षा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिरसाट यांनी दिपके यांच्याशी असलेले वैयक्तिक नातेही अधोरेखित केले। दिपके हे आपल्या मतदारसंघातील असून मी त्याला लहानपणापासून ओळखतो असं त्यांनी सांगितलं। माझ्या मतदारसंघातील एका तरुणाने इतकं मोठं यश मिळवलं तर त्याच्या कुटुंबाची भेट घेणं हे माझं कर्तव्य आहे असं शिरसाटांनी नमूद केलं। तसेच आधीच अभिजित दिपकेंना भेटण्याची इच्छा होती, पण आंदोलन सुरू असताना भेटलो असतो तर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले असते। आता आंदोलन संपल्यानंतर कुटुंबियांची भेट घेतली असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। यानंतर काही दिवसातच विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू हेही दिपके यांच्या घरी पोहोचले। धमकावण्याचं राजकारण आता संपलं आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना घाबरवता कामा नये असं यावेळी बच्चू कडू म्हणाले। विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढेही आवाज उठवून लोकशाही अधिक मजबूत करण्याचं आवाहनही त्यांनी दिपके यांना केलं। आता शिंदे गटाच्या दोन्ही नेत्यांनी दिपकेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात देखील विविध चर्चा रंगल्या आहेत। विशेष म्हणजे महायुतीतील घटक
पक्ष शिंदे गटाच्या नेत्यांनी आंदोलनानंतर दिपके यांची भेट घेतल्याने जेन झीचा पाठिंबा मिळवण्याचा दोन्ही सेनेचा प्रयत्न दिसत आहे असं बोललं जात आहे। एकूणच अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील उभं राहिलेलं सीजेपीचं आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नापुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर ते राज्याच्या राजकारणासाठीही एक महत्त्वाचा विषय बनलाय। आंदोलनाच्या काळात उघडपणे पाठिंबा देणारी ठाकरे सेना आणि आंदोलनानंतर दिपके यांची भेट घेणारे शिंदे गटाचे दोन्ही नेते या दोन्ही घडामोडींमुळे नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे। ठाकरे गटाने आंदोलन सुरू असताना रस्त्यावर उतरून भूमिका घेतली, तर दुसरीकडे शिंदे गटाने आंदोलन संपल्यानंतर दिपके यांच्याशी संपर्क साधत त्यांचं कौतुक केलं। त्यामुळे दोन्ही सेनेच्या राजकीय रणनीती वेगळ्या असल्या तरी तरुण मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही बाजूंनी होत असल्याचं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। तुम्हाला या सर्व घडामोडींविषयी काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।